वडील नेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रस्तुत कीर्तन रूपी सवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट देवाची आवड सांगणारा, देवाच्या आवडीचा महिमा सांगणारा, देवाला काय आवडतं याचं मार्गदर्शन करणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे. कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. आणि गेली 42 वर्षापासून चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ 16 माऊली परिवार आणि ग्रामस्थ कळमसरे याही वर्षी म्हणजे 43व्या वर्षी हा 16 या ठिकाणी संपूर्ण होतो आहे. आपल्या या कळमसरे गावाला मोठ्या आनंदाने, प्रेमाने, मिळून मिसळून सगळं गाव एका आईचं लेकरं होऊन एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न करत असतात. परम आदरणीय परमपूज्य गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी श्री मोठे बाबा, परम आदरणीय स्वानंद सुखनिवासी श्री जगन्नाथ महाराज या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं, ग्रामस्थांच्या सहकार्यानं, पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्र ज्यांची नावं आहेत ते आदरणीय ईश्वर महाराज, आदरणीय श्री मयूर महाराज, आदरणीय श्री यज्ञेश महाराज, आदरणीय श्री आई बहिणी वडीलधारी अप्रतिम साऊंड सिस्टीमवाले आणि समस्त माऊली परिवार, सगळे बालगोपाळ या सर्वांनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि या सर्वांचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय ते वारकरी संप्रदायाचे पायक सेवक या नात्यानं कार्य करणारे आमचे सुनील महाराज आणि मुरलीधर आबा आणि त्यांचे सगळे सहचारी जे जे असतील ते सगळ्यांचे नाव माझ्या पाठ नाही. या सर्व लोकांनी दिलेलं हे निमंत्रण या सर्वांना एकदा मनोभावे वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. सगळ्यांनी ताट बसा मन लावून आहे का? ताट बसा, ताट. पाठीमागे आवाज येतो का तिकडं? का तिकडे येऊ माईक घेऊन? येतो ना? हा मग ठीक आहे. ताट बसा, ताट बसा. तुमचं आपलं चालू द्या, काय अडचणी, फक्त मन लावून ऐका. ऐका नाही, ऐका ऐका, मन लावून ऐका. सर्वांनी गंमत केली बरं का, नाही तर बेटा पुढं. हा, सगळ्यांनी ताट बसा, मन लावून ऐका. थोडा वेळ कीर्तन करणारे तुम्हाला लई बोर होईल असं अजिबात सांगणार नाही, तुम्हाला लई कंटाळा येईल असं अजिबात सांगणार नाही, आणि तुम्हाला तुमच्या डोक्यावरून जायला लागलं असं मला कळलं की मी लगेच संपून टाकणार आहे. त्यामुळे सर्वांनी मन लावून ऐका. हा, प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल. काय काय प्रफुल्ल दिसत आहेत, काय काय फुल्ल दिसत आहेत. जेवणाने म्हणतोय, जेवणाने आहे का नाही? प्रफुल्ल बसा, आहे का नाही? ताट बसा, मन लावून ऐका. हा, फ्रेश बसा, समाधानी बसा. काही काही माणसं मगाचपासून मी बघतोय माझ्याकडे बा असे पाहत आहेत. असे का बरं भाऊ राहिले? तुम्ही काय टेन्शन मध्ये का सगळे? असं प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल. काही काही माणसांचे नाव, आमच्या गावात एका पोराचं नाव प्रफुल्ल आहे, सुनील महाराज. काय नाव आहे त्याचं? प्रफुल्ल. आणि तो कायम कायम फुल्ल असतो, आहे का नाही? असं असतं काय प्रफुल्ल? काहींचे नाव समाधान, चेहऱ्यावर कायम आड्या, असं असतं काय समाधान? माणसाने ताट बसून ऐकावं, नावाप्रमाणे असावं, समाधानी असावं, चिंतातूर नसावं. सगळ्यांनी मन लावून ऐका. विठ्ठल विठ्ठल. अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील 4ही चरणांचा सरळ असा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात श्री तुकाराम महाराजांनी श्री रामायणातली कथा सांगितली आहे. तिसऱ्या चरणात श्रीमद भागवतातली कथा सांगितली आहे. दुसऱ्या चरणात देवाला काय आवडतं याचं प्रतिपादन केलंय आणि शेवटच्या चरणामध्ये दोन्ही कथेचा सिद्धांत देऊन अभंगाचा पूर्ण विराम केला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या सुरुवातीला कळमसरे आणि सगळे पाहुणे, ऐकून ठेवा, आलेले सगळे पाहुणे आणि कळमसरे गावातले. अभंगाच्या पहिला प्रश्न असा आहे सुरुवातीला, संतांची आवड वेगळी आहे, देवाची आवड वेगळी आहे आणि जीवाची म्हणजे माणसांची आवड वेगळी आहे. लक्षात ठेवा, इकडे बा. संतांची आवड वेगळी, जीवाची आवड वेगळी आणि माणसांची देवाची आवड वेगळी आहे. देवाची जी आवड ती संतांची नाही, संतांची जी आवड ती जीवाची नाही. जीवाची काय आवडेल? ल्यावे खावे बरे, असावे सदैव, असावे सदैव, ऐक नाही, याची करी हाव संसारी. इकडे बघा, याचा अर्थ असा आहे, 2 घास मिरची भाकर कवेना पण सुखाची असावी ही जीवाची म्हणजे माणसाची आवड. घालायला बऱ्यापैकी कपडे असावे ही जीवाची म्हणजे माणसाची आवड.
बर का. ही जीवाची आवड. कोणची आवड? ही जीवाची आवड. माझ्याकडे पाहून त्यांनी जांभळे कशी दिली माहिती का? त्यांनी जांभळी द्यायचा टाइम आणि मी त्यांच्याकडे पाहायचा टाइम एकच झाला. त्यांना जांभळी अशी द्यायची होती साऊंडवाली अशी. आवड आहे किंवा दुसरी काय आवड आहे? माझ्या जीवेची आवड. तुम्हाला यांच्या चाली आवडल्या, यांचं वाजवणं आवडलं का टाळ्या वाजवायच्या, नाही आवडलं का उठून जायचं. ऐका, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी ही संतांची आवड आहे. याच्यापेक्षा संतांची आवड नाही. आता या अभंगात जीवाची आवड नाही पाहिजे, संतांची आवड नाही पाहिजे, या अभंगात देवाची आवड पाहिजे. देवाला काय आवडतं बा? आवडी देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. ऐका इकडे बा, रात्रंदिवस देवाचं बज्जी भजन करतात ती माणसं देवाला आवडतात. गळ्यात तुळशीची माळ घालतात ती माणसं देवाला आवडतात. गळ्यात माळी घालणारे, माळी काढणारे नाही. कोरोनाच्या काळात काही काही माणसांनी माळी काढल्या आणि ढवळे गुलाबजाम चालू केले. ढवळे गुलाबजाम माहिती ना तुम्हाला? आहे का नाही? माळ घालणारी माणसं देवाला आवडतात. अजून काय, हरिभक्तांविषयी प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. अजून काय, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणारी माणसं देवाला आवडतात. अजून कोण? अजून कोण? देवाची रात्रंदिवस सेवा करणारी माणसं देवाला आवडतात. याच्यापेक्षा देवाला दुसरं कोणी आवडत नाही. निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. स्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला अजिबात आवडत नाही. निस्वार्थ प्रेम. सध्या सगळं जग कसं आहे ताई? कसं आहे आई? स्वार्थी, स्वार्थी आहे की नाही? तुम्ही आजारी सगळ्या बाय, काही टेन्शन मध्ये तुम्ही? हप्ता येईल नाही का या म्हणायचं? का आचारसंहितेमुळे कॅन्सल झालाय? ऐका, इकडे लक्ष द्या. प्रफुल्ल बसा, फ्रेश बसा, ऐकून ठेवा. काय सांगितलं मी तुम्हाला आता? निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. यज्ञेश महाराज, सगळं जग स्वार्थी आहेत. तुम्हाला जर मी आता 100 रुपये मागितले आता, आणि तुम्ही जर ते मला दिले तर तुम्ही लई चांगले, आणि ते जर तुम्ही मला दिले नाही तर मी तुमचा काय वाट लावील त्याचा नेम नाही. तुम्ही जसे नाही तसं करून मी तुम्हाला टाकणार, तुमची निंदा करणार, बदनामी करणार, तुमचं वाटोळं करून टाकणार. सगळं जग स्वार्थी आहे. निस्वार्थी कोणीच नाही या जगामध्ये. निस्वार्थी फक्त आई वडील आणि संत आहेत, बाकी दुसरं कोणीच नाही. निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. स्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला अजिबात आवडत नाही. आईशी कळवळ्याची दाती करी लाभाविने प्रति म्हणजे आई आहे का नाही? आणि संत आहे का नाही? संतांनी काय उपकार केले महाराज? बापन करी ऐसे माय. कोण केले उपकार सांगू मी काय? बापन करी ऐसे माय. ही संतांची कृपा आहे का नाही? बस, स्वार्थी सगळं जग आहे, निस्वार्थी कोणीच नाही. एक वाक्य तुम्हाला सांगतो, श्रीमद भागवतातली कथा आहे. 16,108 बायका होत्या भगवान कृष्णाला. बरं का? नीट ऐका, नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुतून. नीट ऐका. निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. स्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला अजिबात नाही. 16,108 बायका होत्या भगवान कृष्णाला. नीट ऐका. तरी भगवान कृष्णाचं प्रेम राधेवरती होतं. तुम्ही ऐकू राहिले सगळे का नुसतेच पाहू राहिले? 16,108 बायका होत्या भगवान कृष्णाला, तरी भगवान कृष्णाचं प्रेम राधेवरती होतं. आणि हे त्या 16,108 बायकांना सुद्धा माहिती होतं की आमच्या नवऱ्याचं म्हणजे भगवान कृष्णाचं प्रेम राधेवरती आहे. एक सुद्धा बायको देवाला शब्दाने काही बोलली नाही.
का बरं? ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. आणि राधेला सुद्धा नवरा होता बर का कलमसरी, राधेला सुद्धा नवरा होता, त्याचं नाव अनाया गवळी. त्या अनाया गवळ्याला सुद्धा माहिती होतं की माझ्या बायकोचं प्रेम राधेचं भगवान कृष्णावरती आहे. एकदा सुद्धा तिला त्यांनी दुखवलं नाही. का बरं? ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. इतकं प्रेम रंगलं राधा कृष्णाचं. ते काय आता असं स्वार्थी प्रेम होतं काय? एकाला हाय, दुसऱ्याला बाय, तिसऱ्याला हाय, असं होतं का ते? एकाला लुबडायचं, त्याला ब्लॉक करून टाकायचं, परत दुसऱ्या धरायचं, त्याला ब्लॉक करायचं, तिसरं, असं स्वार्थी प्रेम होतं काय? ऐका, इतकं प्रेम रंगलं 16,108 बायका असून एकीचं सुद्धा नाव देवाच्या समोर लागलं नाही. याला प्रेम निस्वार्थ म्हणतात. पण राधेचं नाव पहिलं लागलं. कोणाचं नाव लागलं? राधेचं. भजन काय? राधा, बोला जा, राधा राधा राधा. ते असं आहे काय? सत्यभामा कृष्ण, मित्रविंदा कृष्ण, रुक्मिणी, असं आहे की ते? राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. 16,108 बायका असून एकीचंही नाव देवाच्या समोर लागलं नाही, पण राधेचं नाव पहिलं लागलं. याला म्हणायचं निस्वार्थी प्रेम. आणि अजून तुम्हाला सांगू का, त्या प्रेमाला नजर लागली. नजर 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 हा शब्द पाठ आहे ना? दृष्ट लागली, दृष्ट. काय झालं? एक दिवस 16,108 पैकी 4 जणींच्या डोक्यात वाईट विचार आला. कोणकोणते 4? सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी आणि रुक्मिणी. नीट ऐका बारकाईनं, अर्धवट ऐकू नका. उदाहरण, अभंगाकडे चाललोय आपण. सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी आणि रुक्मिणी अशा देवाच्या 4 बायका एकत्र बसल्या होत्या. इंस्टाग्रामच्या स्टोरी पाहत होत्या, रील्स पाहत होत्या, आणि तेवढ्यात आपला नवरा भगवान कृष्ण राधेबरोबर पाहिला सत्यभामेनं. आणि सत्यभामा काय म्हणली? का हो रुक्मिणी ताई, हल्ली आपला नवरा जगाचा बाप, विश्वाचा नायक, सृष्टीचा निर्माता भगवान कृष्ण आपल्याकडे लक्षच देत नाही. कधी बघा त्या राधेच्याच माग असतो. देखील लागे बाये यमुनेचे तिरी. काही कळलं का नाही? ऍक्शन, हात खांद्यावरी. तर असं मला म्हणायचं होतं. त्याला 5G लागतं. तुम्ही अजून 2G मध्येच बसले. शेरे 2Gचे सगळे, एकही 5G दिसत नाही मला इथं. आहे का नाही? 5G लागतं गोष्टी ऐकायला. एकाने कीर्तन संपल्यावर 8 दिवसांनी मला फोन केला. 8 दिवसांनी कीर्तन संपल्यानंतर 8 दिवसांनी फोन. मला म्हणे, हॅलो कमान करे का? म्हटलं हा 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 हा. म्हटलं काय झालं? ते म्हणे तुम्ही केलेला जोक मला आत्ता कळला. या करायचं जरा 5G ने बसा, 5G ने बसा. ऐका, राधेचं नाव पहिलं लागलं. भजन काय? चौघींच्या मनात वाईट विचार आला. कोण कोण? सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी आणि रुक्मिणी. या चौघींच्या मनात वाईट विचार आला. हल्ली आपला नवरा जगाचा बाप राधेच्याच पाठीमाग हिंडत असतो, फिरत असतो, आपल्याकडे लक्ष देत नाही. या दोघांना अद्दल घडवली पाहिजे, या दोघांची ताटातूट केली पाहिजे, या दोघांना एकत्र नाही येऊन दिलं पाहिजे. मग या चौघींनी काय केलं? बाबा यांच्या डोक्यात आलं काय? उशिरे आले यांच्या मना. ते कोणाचीच आले ना, असं आहे ते आले देवादीच्या मना नाही, आले यांच्या मना. आणि महाराज ऐका, गोड बोलून राधेला घरी बोलवलं. गोड बोलून, बरं का, इकडे बा, गोड बोलून राधेला घरी बोलवलं. इतका कडक गरम दूध उकळलं, बोट घातलं तर कातडं सोलून निघेल इतकं कडक गरम दूध उकळलं आणि राधेला पाजलं. राधा घटा दूध पिली. राधेला काहीच झालं नाही. पण संध्याकाळी जेव्हा राजगादीवर भगवान कृष्ण झोपले आणि या 4 जणी पुन्हा देवाच्या सेवेला, सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी आणि रुक्मिणी. कोण देवाचा पाय दाबते, कोण देवाचा हात दाबते, कोण देवाचं डोकं दाबते. आणि नेमकं रुक्मिणी मातेच्या हातात देवाचा पाय, आणि पाय दाबत दाबत, बाय दाबत दाबत तळ पायाकडे लक्ष गेलं तर लिंबू एवढले फोड देवाच्या पायाला आले होते, तळपायाला. आणि ते फोड जेव्हा पाहिले आणि ते फोड पाहून अशी किंचाळली रुक्मिणी माता, अशी खवळली. मी तिथेच होतो, मला माहिती आहे. मग मी ऐकत होतो ना. अशी किंचाळली. कशी किंचाळली माहिती का? देवाकडे ते फोड पाहिले आणि देवाला काय म्हणली रुक्मिणी माता? काय कुठे गेल ते बिगार चपलाचे पराक्रम गाजवाला एवढले फोड तुमच्या पायाला आले? आपल्या घरातला आवाज एवढाच असतो का भांडण झाल्यावर? काय कुठे गेल ते बिगार चपलाची चप्पल न घालता एवढले फोड तुमच्या पायाला आले? भगवंताने तोंड बारीक केलं, सांगितलंय सत्यभामे, मित्रविंदे, कालिंदी, रुक्मिणी, तुमच्या चौघींचा पराक्रम या. म्हणजे
अगं सत्यभामे मित्रविंदे कालिंदी रुक्मिणी, सकाळी तुम्ही माझी प्रिय सखी राधा, अगं मी ईश्वर आहे असं समजणारी माझी राधा, ईश्वरा समान माझ्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी माझी राधा, तिच्यावर आणि माझ्यावर तुम्ही संशय घेतला. ध्यानात ठेवा सगळ्या कळमसऱ्याच्या बाया, जर तुमच्या मनात एकमेकांबद्दल संशय येत असेल तर उद्या सकाळी गाडीत बसायचं, मंगळ ग्रहाला जायचं, तिथं गाडी पार्किंग करायची बर का. हा, त्या भक्त निवासच्या वरती जायचं आणि तिथून खाली पाहायचं, तिथल्या निसर्गाचा आनंद घ्यायचा आणि समोरासमोर बसून तुमचा मंगळ दूर करायचा, तर तुमचा संसार टिकेल, अन्यथा डिवोर्स. ही माझी भाषा नाही, ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, जगातलं सगळ्यात मोठं पाप जर काय असेल तर संशय. संशय आहे का नाही? अजिबात संशय नाही. अगं सत्यभामे मित्रविंदी कालिंदी रुक्मिणी, तुम्ही सकाळी माझ्या राधेवरती माझ्यावरती संशय घेतला, तुम्ही तिला गोड बोलून घरी बोलवलं आणि तिला उकळतं कडक गरम दूध पाजलं ना, म्हणून ते फोड माझ्या पायाला आले. सत्यभामा म्हटली हे कस काय शक्य आहे? म्हटले शक्य आहे. अगं सत्यभामे मित्रविंदी कालिंदी रुक्मिणी ऐक, जेव्हा तुम्ही सकाळी माझ्या राधेला दूध पाजत होते ना, तेव्हा माझी राधा माझं भजन करत होती आणि तिच्या हृदयात माझे पाय होते आणि माझं ठरलेलं आहे, मी किती महत्वाच्या कामात असलो आणि माझा भक्त जर अडचणीत असेल तर ते काम सोडून मी माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. तुम्ही सकाळी राधेला दूध पाजत होते पण राधा माझं भजन करत होती, तिच्या हृदयात माझे पाय होते, म्हणून ते फोड मी माझ्या पायाला येऊ दिले आणि माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणायचं प्रेम. आणि देव याच प्रेमाचा भुकेलेला आहे अभंगाचा दुसरा. देवाला दुसरा काहीच लागत नाही, तुमचा निस्वार्थ प्रेम देवाला पाहिजे. एक वाक्य सांगतो तुम्हाला, सगळीकडे बघा, लक्ष द्या. हे बघा, देवाला नारळ फोडलीच पाहिजे असं काही नाही, देवाला अगरबत्ती ओवाळलीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे उद्यापासून अगरबत्ती लावूच नका असं नाही. देवासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्या पैशाची गरज नाही देवाला, तुमच्या नारळाची त्या गोठ्याची गरज नाही देवाला, तुमच्या नैवेद्याची गरज नाही देवाला. 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. फक्त श्रद्धा, फक्त विश्वास आणि फक्त भाव. याच्यापेक्षा देवाला दुसरं काहीच लागत नाही.
ज्याचा भाव झाला असे ते, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. आहे का नाही? फक्त श्रद्धा, फक्त विश्वास आणि फक्त भाव, याच्यापेक्षा देवाला दुसरं काही लागत नाही. आणि एक सगळ्यात महत्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो, ऐकून ठेवा. प्रत्येकाला दोन प्रकारचं जीवन आहे, नीट ऐका. एक पर्सनल जीवन आहे आणि एक आध्यात्मिक जीवन आहे. आपल्या पर्सनल जीवनामध्ये आपल्याला वाटेल ते करायचं, बरं का कळमसरी. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये म्हणजे पर्सनल जीवनामध्ये आपल्याला वाटेल ते करायचं, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. कोण लोक? हो, लोक कोण? लोक कोण? काय काय लोक आम्हाला फोन करतात, महाराज तुमची तारीख घ्यायची होती पण लोक नाही म्हणले. लोक नाही, तूच नाही म्हणला. कोणते लोक नाही म्हणले? तारखा तूच भर दोन, लोक नाही म्हणले. कोणते लोक? आहे का नाही? लोक बिक. एक वाक्य ध्यानात ठेवा, तुम्हाला एक वाक्य अंडरलाईन करून ठेवा. ज्याला आपण आवडतो ना, इकडे बा, ज्याला आपण आवडतो ना त्याच्या मनात आपण असतो, आणि ज्याला आपण आवडतच नाही त्याच्या डोक्यात आपण असतो. आहे का नाही? हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कोणाकडे लक्ष द्यायचं नाही, दोघांच्या जीवनामध्ये आपलं स्थान असतंच. त्याच्यामुळे आपल्याला वाटल ते करायचं, वाटल तसं राहायचं, फक्त चुकीची घटना नाही घडली पाहिजे. कमी वयात आणि कमी काळात जर तुम्हाला खूप काही मोठं व्हायचं असेल तर सतत पॉझिटिव्ह राहत जा, सतत सकारात्मक राहत जा. एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. काय करायचं निगेटिव्ह लोकांचे तोंड पाहून? हो, माझ्याकडे लक्ष द्या. निगेटिव्ह लोकांचे तोंड पाहून काय करायचं? हे निगेटिव्ह लोकांचे हसतही नाही रडतही नाही. तुम्ही यांचे तोंड पहा, सकाळ दुपार संध्याकाळी बा असे हसतच नाही. हे निगेटिव्ह विचाराची माणसं आहेत ना, हसत नाही. तुम्ही सकाळी पहा, दुपारी पहा, संध्याकाळी पहा. आपण त्यांना राम राम करा, आपण म्हणाव राम राम, त्याचं तोंड बा असं. त्याला सकाळी 9ला भेटा राम राम, संध्याकाळी 6ला भेटा राम राम. हा संध्याकाळी करतोय आणि असा मेला मग माणसाने हसत जाऊ. काय काय हसत नाही, रडत नाही, जाती नाही, ते बसेल. काय करायचं? हे निगेटिव्ह विचाराची माणसं आहेत. मला निगेटिव्ह लोकांचा फार राग आहे. नीट ऐका बारकाईनं, अर्धवट ऐकू नका, नाही तर वाटवा करशाल. हे बघा, निगेटिव्ह लोकांचा राग का बरे? हे निगेटिव्ह लोक स्वतः निगेटिव्ह राहतात आणि दुसऱ्यांना निगेटिव्ह करतात. कमी वयात आणि कमी काळात जर तुम्हाला खूप काही मोठं काही करायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर सतत पॉझिटिव्ह राहत जा. एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही आणि निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात सुद्धा राहायचं नाही. एक सांगतो तुम्हाला, अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे. आणि एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असते ना, मनापासून, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि परमेश्वर तुम्हाला एक वटून मदत करत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट तुमच्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह राहत जा. कायम पॉझिटिव्ह राहा, कायम पॉझिटिव्ह राहा. आता कीर्तन संपलं का? इकडे लक्ष द्या. आता कीर्तन संपलं 11 वाजता का घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर झोपायचं नाही 10 मिनिटं. मी सांगतो म्हणून, आणि मी सांगतो तेवढं काम करायचं 10 मिनिटं. तुमच्या निगेटिव्ह मित्रांची, मैत्रिणींची, पाहुण्यांची यादी करायची. हे निगेटिव्ह विचाराचे त्यांची यादी करायची. आणि त्यांची यादी झाली का ते 8 दिवसापूर्वी वारले असं समजून त्यांचा विषय सोडून द्यायचा. आणि उद्यापासून पॉझिटिव्ह विचार करणाऱ्यांच्या संपर्कात राहा. सप्ताह सुरू आहे कळमसऱ्याचा. पुढच्या सप्ताहापर्यंत तुम्ही कुठच्या पुढे पोहोचलेले असाल. ही ताकद फक्त पॉझिटिव्ह विचाराची. या झी टॉकीजला मनमंदिरा गजर भक्तीचा कार्यक्रम चालू आहे. सुनील महाराज संध्याकाळी 6 वाजता. जगातली लोक तो कार्यक्रम पाहतात. VIP कीर्तन, तिथं VIP लोकांची यादी आहे, हुशार विद्वान कीर्तनकारांची यादी आहे. हा, तर तिथं मला कीर्तन करायचं होतं. मी सहज माझ्या एका मित्राला फोन केला, म्हटलं आपला कधी नंबर लागेल? तो मला काय म्हणला, तुमचा 10 जन्म लागतील तुम्हाला तिथे जायला. काय म्हटला तो? नीट ऐका, 10 जन्म लागतील तुम्हाला तिथं जायला. कारण जगातले लोक तो कार्यक्रम पाहतात. जगातली म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली जी काही लोक आहेत, बाहेरच्या देशात, बाहेरच्या राज्यात उद्योगधंद्याच्या, व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले, ते लोक आवर्जून तो कार्यक्रम पाहतात. आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून तो कार्यक्रम मी पण पाहिजे. मला वाटलं बा आपला नंबर इथं जर लागला तर बरं होईल, असं मला माझ्या मनात. आणि तो काही विचार काही वाईट नाही, चुकीचा नाही, चांगला विचार आहे. ऐकून ठेवा. मी त्या मित्राला म्हटलं आपला कधी नंबर लागेल? तो म्हणे माझा कधीच नाही, पण तुम्हाला 10 जन्म लागतील तिथं जायला. मला वाईट वाटलं, मी फोन बंद केला. 2.5 महिने मी माझ्या मनाला प्रश्न विचारला. मी सतत पॉझिटिव्ह असतो, एक सेकंड पण निगेटिव्ह राहत नाही. माझा वैयक्तिक तो प्रॉब्लेम आहे.
तुमचा कसा आहे मला माहित नाही, पण माझा वैयक्तिक तो प्रॉब्लेम आहे. चांगला आहे का वाईट आहे माझ्या मलाच माहिती. सतत पॉझिटिव्ह असतो. मी माझ्या मनाला प्रश्न केला, कारण आपलं मन जमेल का पळेल. आणि जो मला म्हणला होता ना 10 जन्म लागतील, त्यालाच घेऊन गेलो तो गाडी चालवायला. चला गोड बोलून हाणायची आशांच्या. त्याच्यानंतर 12 वेळेस मन मंदिर केलं महाराज. हे तुम्हाला का सांगितलं? ही गोष्ट माझ्या मनात अशक्य होती, पण मात्र माझ्या मनाने ती शक्य केली, कारण ही पॉझिटिव्ह विचाराची ताकद आहे. 3 पुस्तकांची नावं तुम्हाला सांगतो. काय झालं? 3 पुस्तकांची नावं तुम्हाला सांगतो. माझ्या लक्ष द्या. तुम्ही स्वप्नात सुद्धा निगेटिव्ह विचार करू शकत नाही. हे तेवढे 3 पुस्तकं मिळवा. पहिल्या पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे काय, फकीरा. अण्णाभाऊ साठेंची कादंबरी एकदा वाचा. सोळी महाराज या तुमच्या माऊली परिवाराला नक्की द्या. तुम्ही द्या, नाही त्यांच्याकडे पैसे असतील तर तुम्ही घेऊन द्या. 250 रुपये त्याची किंमत आहे. एकाची 40 रुपये किंमत आहे, एकाची 25 रुपये किंमत आहे. आणि तिसरं पुस्तक आहे अग्निपंख. डॉक्टर APJ अब्दुल कलामांची ती कादंबरी आहे बरं का. लय गोड. ज्यांच्या डोक्यात कांदे बटाटे बांध कोऱ्या इस्टेटी प्रॉपर्ट्या, त्यांनी एकदा कादंबरी वाचायची अग्निपंख. सगळं निघून जातं डोक्यातलं. फकीरा कादंबरी एकदा वाचा. आम्ही 10वीला असताना पाठ होता स्मशानातील सोनं. तो पाठ ज्या कादंबरीवरती आधारित होता ती कादंबरी आहे फकीरा इज ए नॉट अ जोक. खतरनाक कादंबरी फकीरा. फकीराची सोयच नाही दुसरी, आहे का नाही. आणि द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड असे 3 पुस्तकं आहेत. स्वप्नात सुद्धा तुम्ही निगेटिव्ह विचार करू शकत नाही, एवढे पॉवरफुल पुस्तकं एकदा मिळवा. सोनेरी दिवस तुमच्या आयुष्यात येतील. हे पर्सनल जीवन आहे. आता आध्यात्मिक जीवनामध्ये देवाला आवडेल तेच करायचं, तुम्हाला आवडेल ते करायचं नाही. देवाला का देवाच्या मनासारखं आपण केल्यानंतर देव काय करतो काय करीत नाही हे विचारा. उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात उत्तर दे पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची. सुदाम देवाचे उष्टे ऐकणे, सुदाम देवाचे मुठभर पोहे खाले आणि अख्खी नगरी सोन्याची करून दिली होती. सगळ्यांना कथा पाठते. श्रीमद भागवतातली आहे. छोटीशी कथा आहे. गोडे मन लावून ऐका, ताट बसून ऐका. बसा ताट सगळे. चहा आणायचा का? ताट बसा ऐका. महाराज मला हसून खेळून कीर्तन करायला लागतो, नाही तर आमच्या काही काही महाराज लोकांची कीर्तन चालवून लोक झोपेल आणि त्यांची बडबड चालू. ऐका, हसून खेळून कीर्तन करू आपण. मन लावून ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. भगवान कृष्णच भिकारी राहणार होते. नीट ऐका, नीट ऐका. भगवान कृष्णच भिकारी राहणार होते
आणि सुदामदेव द्वारकेचे राजे होणार होते. पण असं उलट का झालं? भगवान कृष्ण द्वारकेचे राजे का झाले आणि सुदामदेव भिकारी का राहिले? याचं उत्तर आहे या कथेमध्ये. नीट ऐका. पोहे सुदामदेवाची फके मारी कोरडेची. काय झालं? सकाळची वेळ होती, थंडीचा महिना होता आणि सुदामदेवाची बायको सुदामदेवाला बोलली. तिचं नाव सुशीला. सुशीला सहज बोलली सुदामदेवाला, काव धनी, काव स्वामी, काव पतिदेव, ओ मालक, ओ धनी, ओ नाथ. काय सुशिले? अहो जरा हातपाय हलवा, हे पोरा बाळांची किव करा जरा. 18-20 दारिद्र्य आपल्या वाट्याला आलंय. किती दिवस आपण असे वाईट दिवस काढणार? काहीतरी कामधंदा करा, कुठून तरी काहीतरी मिळवून आणा, पोरा बाळांचं पोट भरा. अहो आपण पाणी पिऊन दिवस काढू शकतो, पण या पोरा बाळांचं काय? सुदामदेव म्हणले, अगं सुशीले, मी काय मुद्दाम करतोय? मी मला काय हौस आली पोरांना उपवाशी झोपायची? अहो मग काहीतरी करा. काय करू आता? माझा ऐकाल? हो. तुमचा बालपणीचा मित्र म्हणे कृष्ण द्वारकेचे राजे झाले. हो झाले. मग तुम्ही त्यांच्याकडे का जात नाही? काही मागत का नाही? माझा विश्वास आहे तुम्ही त्यांच्याकडे जा, काहीतरी मागा, ते तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. त्यावेळेला सुदामदेव काय बोलले सुशिलेला माहिती का? ऐका. सुदामदेव बायकोला बोलले, सुशिले, अगं बाळा, आपत्ती काले न मित्र न गच्छत. म्हणजे काय? संकटाच्या काळात कोणाकडे हात पसरू नाही बाळा. लोक देत नाही, पण चेष्टा करतात, टिंगल करतात, टवाळ्या करतात, हेळसांड करतात, अवहेलना करतात. असं कोणाला मागू नये बाळा. अहो मी तुम्हाला कोणाकडे मागायला नाही ना पाठवत, देवाच्या जगाच्या मालकाकडे पाठवते, भगवान कृष्णाकडे. तुमचा बालपणीचा मित्र येतो, ठीक आहे जातो, पण 3 ठिकाणी रिकाम्या हाताने जाऊ नये बाई. कोणचे 3 ठिकाण? इकडे लक्ष द्या. पहिलं ठिकाण, देवाच्या मंदिरात जाताना कधी रिकाम्या हाताने जाऊ नये. तुम्ही ऐकता का सगळे? देवाच्या मंदिरात जाताना कधी रिकाम्या हाताने जाऊ नये. कोणाच्या घरी जाताना कधी रिकाम्या हाताने जाऊ नये. आणि आपल्या सद्गुरूंकडे जाताना कधी रिकाम्या हाताने जाऊ नये. सुशीला, काहीतरी असेल तर आण, मी घेऊन जातो देवाला. भीक मागून पोहे आणली मुठभर, धोत्राच्या गाठीत बांधले आणि मजल दर मजल करत सुदामदेव निघाले. द्वारकेपर्यंत येऊन पोहोचले तर 2 चौबदारांनी अडवलं, सांगितलं, हो थांबा, कोण आहे तुम्ही? आणि आम्ही काय इथे काय वेडे उभे आहेत का? आले डायरेक्ट तुम्ही मध्ये चालले. सुदामदेव म्हणले, रागावू नका, मी फार लांबून आलोय, माझं नाव सुदाम आहे, तुमच्या द्वारकेच्या राजाचा मी बालपणीचा मित्र आहे. काय बोलता तुम्ही? द्वारकेचा मित्र, राजाचा बालपणीचा मित्र, असं कुठं असतं का? असला भिकारडा कुठं आमच्या देवाचा मित्र? अरे हट, तुझ्यासारखे असे लय भेटतात. एका सेवकाने देवाला जाऊन सांगितलं, म्हटले तुमचा बालपणीचा कोणी सुदाम नावाचा मित्र आहे का? म्हणले हो. सुदाम हे नाव ऐकल्याबरोबर भगवंताने ताडकन उडी मारली, पळत आले बाहेर. सुदाम देवाला कडकडून मिठी मारली. इतका रडला जगाचा बाप, इतका रडला मंडळी ऐकून ठेवा. देवाच्या डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं सुदाम देवाची पाठ ओलीचिंब झाली, इतका रडला देव. एक वाक्य सांगतो तुम्हाला, ऐका. संपूर्ण जग रडू लागलं. नीट ऐका. संपूर्ण जग जेव्हा रडतं तेव्हा त्या सगळ्या जगाचे अश्रू पुसणं हे भगवंताचं कार्य आहे, भगवंताचं काम आहे. पण त्या भगवंताला ही रडवण्याची ताकद मित्र प्रेमात आणि निस्वार्थ प्रेमात आहे. विठ्ठल विठ्ठल. खूप रडले आणि मग रुक्मिणी मातेनं सांगितलं त्यांना मध्ये घ्या. मग रथ सज्ज केला, रथामध्ये बसवलं, वाजत गाजत रथ आतमध्ये आणला आणि भगवंतानी आज्ञा केली रुक्मिणी मातेला, बर का रुक्मिणी, माझा बालपणीचा मित्र आहे सुदाम, एका ताटात आम्ही जेवायचो, एका खोलीत आम्ही अभ्यास केला, एका अंथरुणात आम्ही झोपलो, एकमेकांचे कपडे आम्ही वापरले, एकाच गुरुकडे आम्ही शिकलो. लय माझा चांगला मित्र सुदाम, तुझी करणी किती कठीण आहे बघ ना लक्ष्मी. अगं मला तू द्वारकेचा राजा बनवला आणि माझ्या सुदामाला आयुष्यभर दरिद्री ठेवला. माझी अशी इच्छा आहे, फार दिवसांनी माझा सुदाम मला भेटलाय, तुमच्या हातानं माझ्या सुदामाला आंघोळ घालावी अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. आणि मग काय, मग आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे झाले ना, अष्टनायिका कामाला लागल्या देवाच्या पत्न्या, ऐका नाही, कोण पाणी तापवतोय, कोण उठणं लावतोय, कोण पाठ घासतोय. नेमकं लक्ष्मीचा हात सुदाम देवाच्या पाठीला लागला. पाठीला लागल्याबरोबर संपूर्ण जन्माचा शिनभाग निघून गेला आणि मग जुने वस्त्र काढले, नवीन वस्त्र घालायला दिले. भगवंताने विचारलं, म्हटले का हो, काही आणलं का नाही मला खायला? माझी वहिनी म्हणजे तुझी बायको सुदामा, तिने काही दिलं का नाही मला? सुदाम देवाने विचार केला, याची आखी द्वारका नगरी सोन्याची आहे, याचा इथं काहीच लोखंडाचं नाही आणि आपले मुठभर पोहे कुठं दिवा लावायचा.
कुठं न्यायचे मुठभर पोहे? सुदामदेव असे लपवायला लागले पाठीमाग. नाही नाही, काहीच नाही आणलं. भगवंताने पाठीमाग हात घातला आणि पाहिलं तर ते चुरगळलेले पोहे. ते पोहे पाहिले, डोळे मोठे करून ते पोहे पाहिले. इतका रडला जगाचा बाप, कधी न मिळाल्यासारखे ते पोहे खाऊ लागला. ऐकले, पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेची गपणे मारायला लागला. आणि त्या दिवशीची रात्र ऐका, आता नीट ऐका, ताट बसून ऐका. आणि मी जसं जसं आता बोलेल तसं तसं चित्र तुम्ही डोळ्यापुढे बना. त्या दिवशीची रात्र अख्खी द्वारका नगरी शांत झोपी गेली होती. चित्र तुम्ही डोळ्यापुढे आणा. संपूर्ण द्वारका नगरी शांत झोपी गेली होती. रातकिडे किर्र 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 करीत होते. एखादा पक्षी मधूनच चिवचिव 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 करायचा. एखादा कुत्रा मधूनच मोठ्याने विवळायचं. रातकडे पुन्हा किर्र 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 करीत होते. अशी भयान काळोख्यामध्ये संपूर्ण द्वारका नगरी शांत गडप झाली होती. आणि अशा रात्रीला फक्त दोघ जण जागे होते. एक सुदाम आणि दुसरा भगवान कृष्ण. आणि बारीक आवाजात दोघांचं बोलणं चाललं होतं. आई, बारीक आवाजात काय बोलणं चाललं होतं मी तुम्हाला सांगतो काय होतं, फक्त तुम्ही मन लावून ऐका. त्या रात्रीला नीट ऐका. भगवान कृष्ण द्वारकेचे राजे का झाले? सुदामदेव भिकारी का राहिले? सुदामदेवच द्वारकेचे राजे होणार होते आणि भगवान कृष्ण भिकारी राहणार होते. पण असं उलट का घडलं? ऐका. त्या रात्रीला दोघांचं बोलणं चाललं होतं कृष्णाच्या महालात. भगवान कृष्ण म्हणले सुदामाला, सुदाम, काय देवा, तुला आठवतं का रे? काय आपण सांदीपणी ऋषींच्या आश्रमात शिकायला होतो लहानपणी? हो. एकदा रिमझिम पाऊस पडत होता. हा. आणि गुरुमाईनं आपल्याला जंगलातून लाकडं आणायला पाठवलं होतं. बरोबर, आठवलं. आणि तुझ्याकडं फुटाण्याचं गाठोडं दिलं होतं. भूक लागली का दोघंही खा म्हणून सांगितलं होतं. हा, आठवतं देवा, आठवतं. आणि का रे सुदामा, ते गाठोडं आपल्या दोघांसाठी दिलं होतं खाण्यासाठी फुटाणे. पण तू मला पुढं जाऊ दिलं. तू पाठीमागं थांबला, एकटा फुटाणे खात होता. आणि मी तुला विचारलं, सुदामा अरे दात का वाजतायत? तर मला काय म्हणला होता? थंडीनं दात कडकडत आहेत. थंडीनं दात वाजतायत. अरे ते फुटाणे खाता खाता मी पुढं होतो, तू पाठीमागं होता. ते फुटाणे खाता खाता तुझा पाय चिखलामध्ये एका काट्यात रुतला. तो काटा तुझ्या पायात घुसला. तू मोठ्याने किंचाळला, कृष्णा धाव, कृष्णा धाव, माझ्या पायात काटा मोडलाय. मी पळत आलो पाठीमाग, तुला लहान बाळासारखा उचलून घेतला, माझ्या मांडीवर ठेवला. माझ्या पितांबराने तुझा चिखलाने भरलेला पाय पुसला आणि माझ्या जिभेनं तुझा पाय चाटला आणि माझ्या दातानं तुझ्या पायातला काटा उपसून काढला. इतकं माझं तुझ्यावरती प्रेम, आणि तू एकट्याने फुटाणे का खाले? हे जेव्हा भूतकाळ विचारल्याबरोबर सुदामदेवाच्या डोळ्याला धारा लागल्या. सुदामदेव रडता रडता सांगू लागले, कृष्णा अरे ते फुटाणे मी का खाली? काही रिझन, काही कारण का खाली सांग. आणि मग सुदामदेवाने सांगायला सुरुवात केली. तुम्ही सुद्धा आता नीट ऐका सगळे कळमसरे. भगवान कृष्ण ताट बसले. सुदामदेव सांगू लागले, ऐक कृष्णा, ते फुटाणे आपल्या दोघांना दिले होते, पण मी एकट्यानेच का खाले? ऐक म्हटले, ज्या जंगलात आपण लाकडं आणायला गेलो होतो का नाही, हा, त्या जंगलाच्या बाहेर एक विधवा ब्राह्मणीण राहत होती. तिचा नवरा 5 वर्षापूर्वी वारला होता. तिला 2 मुलं होते. पोट भरायचं साधन नाही, भीक मागून आणायची, पोराबाळांचं पोट भरायची. एक दिवस तिनं केवढं मोठं गाठोडं फुटाण्याचं भीक मागून आणलं होतं. काही पोरांना खाऊ घातले, काही तिनं खाले. उद्यासाठी उरलेले फुटाणे उद्यासाठी ठेवले आणि पोरांना कुशीत घेऊन झोपली. मध्यरात्री चोर आले. कृष्णा, ब्राह्मणीन झोपली होती, दरवाजा तोडला, चोर आतमध्ये घुसले. ब्राह्मणीन झोपली होती पोरांना कुशीत घेऊन. एका चोराचं लक्ष वरती गेलं. शिंक्याच्या मडक्याच्या शेजारी ते फुटाण्याचं गाठोडं तिनं बांधून ठेवलं होतं. त्या चोराने ते गाठोडं ओढलं आणि निघाले. कारण चोरांना असं वाटलं हे सोन्याचीच मणी आहे, कारण फुटाण्याचा आकार आणि सोन्याच्या मण्याचा आकार सारखाच असतो. चोरांना वाटलं ही सोन्याचीच मणी आहे. ओढलं गाठोडं, निघाले पळत. पण ते गाठोडं ओढल्यामुळं ते शिंक्याचं मडकं पण खाली पडलं आणि त्या आवाजानं ब्राह्मणीन जागी झाली आणि चोरांच्या पाठीमागं लागली. मोठ्या मोठ्याने आरडू लागली चोरांना, चोरांनो घेऊन जा, घेऊन जा. अरे नवरा मेलाय माझा, 5 वर्ष झाले.
अरे पोट भरायचं साधन नाही, भीक मागून आणते, पोरांचं पोट भरते. आज मी माझ्या पोरांसाठी फुटाणे भीक मागून आणले होते, उरलेले फुटाणे तुम्ही चोरून घेऊन चालले. शाप आहे तुम्हाला माझा, जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. काही शक बिग बसला का नाही कुठं? जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. कृष्णा, त्या रात्रीला मी जागा होतो, चोर पळत होते, ब्राह्मणीन ओरडत होती, मी जागाच होतो, मी अभ्यास करीत होतो, तू माझ्याच मांडीवरती झोपी गेला होता. चोर घाबरले, चोराने ती गाठोडं फेकून दिलं, चोर पळून गेले. सकाळी गुरुमाई उठली आणि ते झाडता झाडता ते फुटाण्याचं गाठोडं तिला मिळालं, सापडलं. तिनं ते गाठोडं आतमध्ये आणून ठेवलं. ज्या दिवशी आपण जंगलात निघालो की नाही लाकडं आणायला, त्या दिवशी तेच गाठोडं माझ्याकडे दिलं होतं. आणि भूक लागल्यावर मला दोघांनी खा म्हणून सांगितलं होतं. कृष्णा, खरं सांगू, ते फुटाणे मी का खाले? मला माहिती होतं तुला सुद्धा भूक लागली आहे, पण मला माहिती होतं कृष्णा, या फुटाण्यामागं शाप आहे. मी विचार केला, माझ्यासारखे हजारो भक्त भिकारी झाले तर चालतील, पण हजारांचा बाप भिकारी होता कामा नये. आमच्यासारखे लाखो भक्त भिकारी झाल्यावर जगाच्या बापाकडे हात पसरतील, पण जगाचा बापच भिकारी झाला तर आमच्यासारखेने कोणाकडे हात पसरायचे? म्हणून ती फुटाणे तुला दिली नाही कृष्णा, ते मी एकट्यानेच खाले. आहे का नाही? हा भूतकाळ जेव्हा ऐकल्याबरोबर भगवंत रडायला लागले. सकाळ झाली, उठले आणि आरतीचं ताट केलं वळायला सुदाम देवाला रुक्मिणी मातेनं. सुदामाच्या कपडावरती एक वाक्य होतं, श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी आणि क्षय म्हणजे नाश. ब्राह्मणीचा शाप श्रीक्षय. भगवंतानी तेच अक्षर उलट केलं, यक्षश्री. यक्ष म्हणजे जन्मभर आणि स्त्री म्हणजे लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरेल. ते म्हणतात, सुदामाच्या कपाळी लिहिले विधीने भिकची मागावी. पण देवाची कृपा झाल्यावर सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने भिकन मागावी. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, याचा अर्थ आहे. आणि जेव्हा सुदामदेव निघून गेले, पाहता त्याची अख्खी नगरी सोन्याची झाली होती. सुदाम ब्राह्मण सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिडला, मुष्टी पोये घेऊन या त्याचे भेटीला आगी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला गा. विठोबाचा धर्म जागू त्याची चरणी लक्ष लागू. आखी नगरी सोन्याची करून दिली. याचं कारण निस्वार्थ प्रेम आहे, स्वार्थी प्रेम नाही. एक सांगू तुम्हाला, कायम मागत राहणं हा जीवाचा स्वभाव, काहीच न मागणं हा भक्तांचा स्वभाव, आणि काहीच न मागता भक्तांना कमी न करणं हा देवाचा स्वभाव. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्हाला सांगतो, निस्वार्थी जीवन जगा. तुम्हाला 4 वाक्य सांगतो, माझ्या लक्ष द्या. आयुष्यात तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही, वैर कधी कोणाची ठेवायचं नाही, परमेश्वराचं भजन करायचं, मरण डोळ्यापुढे ठेवायचं. 6वी गोष्ट, हसत जायचं, आनंदी राहायचं, समाधानी राहायचं. 7वी गोष्ट, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. 8वी गोष्ट, श्रीमंतीचा कधी गर्व करायचा नाही. 9वी गोष्ट, विद्वत्तेचा कधी गर्व करायचा नाही. 10वी गोष्ट, सौंदर्याचा कधी गर्व करायचा नाही. 11वी गोष्ट, गोरगरिबांना मदत करायची. आणि 12वी गोष्ट, ज्यांचे कोणाचे आई वडील वारले असतील त्यांच्या नावाने झाडं लावायचे. आई वडील गेल्यानंतर सुद्धा झाडाच्या रूपाने ती आपल्या सोबत राहतील. या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या तर एकमेकांना सांगत जा. आहे का नाही? पहिलं वाक्य इकडे बा, ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही. ऋण म्हणजे काय?
कर्ज पैसा उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले असले तर देऊन टाकायचे बरं का. काही काही लोकांना सवयी पैसे घेताना गोड बोलतात, फार उंदरापेक्षा बारीक तोंड करतात आणि परत द्यायच्या वेळेला फोन बंद करून ठेवतात. काही तर फोन आल्या बायकोला सांगते उचल उचल, त्याला सांग मी करत नाही, आणि त्यांनी वाट्यावर येऊन फोन केला मग काय ध्यानात ठेवा. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये पण हत्या म्हणजे काय हो, हत्या म्हणजे काय, माणसं मारली पाहिजे, जनावरं कापली पाहिजे, कोंबड्या मारल्या पाहिजे, याच्यापेक्षा वेगळे हत्या आहे ना एकमेकांचा अपमान लोकांच्या समोर करणे, ब्रह्महत्या. आपल्या बायकोचा अपमान दुसऱ्या लोकांच्या समोर कधी करायचा नाही. काही काही लोक दारू पिऊन बायकोला मारतात, लोकांसमोर तिचा अपमान करतात. पण ध्यानात ठेवा वाक्य कृष्ण बोल करा बाजूला. तुम्ही बायकोला माराल, ती तुमचा नवरा म्हणून म्हणजे बायको म्हणून मार सहन करील. इकडे बा, स्त्रीला देवानी जबरदस्त ताकद दिलेली सहन करण्याची. कठीण आहे ती, तीच काढू जाणं. तिला त्रास सहन करण्याची ताकद देवानी दिलेली, वैयक्तिक दिलेली, वेगळी दिलेली, एक्स्ट्रा दिलेली, शिल्लक दिलेली. तुम्ही तिला माराल, ती मार खाईल, पण कुठपर्यंत माहिती का, इकडे लक्ष द्या, बाहेर काय नाही का. बायको तुमचा मार खाईल पण कुठपर्यंत, तिला मार सहन होतोय तोपर्यंत. पण ज्या दिवशी तुमचा मार तिला सहन होणार नाही त्या दिवशी वाक्य लिहून ठेवा, तिच्या तोंडातून निघणारा जो काही शब्द असेल तो तुमच्या कुटुंबासाठी लाख मोलाचा वाटोळ करणारा असेल. हे वाक्य ध्यानात ठेवा. कधीच आपल्या बायकोचा अपमान लोकांच्या समोर करायचा नाही. लय गोड आहे ना, आमची बाजू घेऊन बोलला. तुमच्याकडे पाहतो, इकडे पहा, त्यांना लय आनंद झाला म्हणशील आमची बाजू घेऊन बोलला. आणि तुम्ही सुद्धा आपला नवरा घराच्या बाहेर निघाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारायचा नाही तुम्ही कुठे चालली. लय गांजो आहे बायांना. हा खरं आहे की नाही, आता बोला ना, तुमची बाजू घेऊन बोलतो मी. आता काय म्हणशील, कोणत्या पार्टीचा आहे, दोन्ही पार्टीचा आहे मी. आपला नवरा घराच्या बाहेर निघाल्यानंतर आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारायचा नाही तुम्ही कुठे चालले. बांध लय सवय. नवऱ्याची आंघोळ झाली, त्याने कपडे घालायला सुरुवात केली का लगेच पुढं खरंय का खोटे बोला ना तुम्ही, खरंय का नाही बाय. आहे का नाही, लगेच पुढे येते हो, लगेच पुढे येते. कुठं चालले, कुठं चालले, बायको करायला चाललो येते का, कुठं चाललो म्हणजे काय, कुठं चाललो म्हणजे काय. आपला नवरा घराच्या बाहेर जातो, तो काही वाईट कामं करण्यासाठी जात नाही. सगळ्या महिला ध्यानात ठेवा, माझ्याकडे पुरावा आहे म्हणून सांगतोय, अर्धवट बोलत नाही, नीट ऐका. आपला नवरा घराच्या बाहेर जातो तो म्हणजे काही वाईट काम करण्यासाठी जात नाही, आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी तो बाहेर पडतो. आणि आपले दिवसमान वाईट आहे, ध्यानात ठेवा सगळ्या महिला. आपला नवरा घराच्या बाहेर निघताना कधी प्रश्न विचारच नाही तुम्ही कुठे चालले. तुमचं लई प्रेम आहे नवऱ्यावरती, नवरा घराच्या बाहेर निघाल्यानंतर 10 मिनिटांनी फोन करायचा. अहो गाई गाई गेले, कुठं गेले, सांगून नाही गेले, मला हुरहुर वाटली म्हणून फोन केला, असं विचारा. हा नाही तर मग घरातून जायच्या अगोदर 10-15 मिनिटं विचारा, आज कुठं काही दौरा, असं विचारा. पण निघायचं आम्हाला नका, कुठं चालले, कुठं चालले, असं नका विचारू. असं विचारायचं नाही, आहे का नाही. ती हटका नाही, तो आपशा कुठे आहे. दिवसमान वाईट सुरू आहे सगळ्या महिला, इकडे बा, दिवसमान लय वाईट चालू आहे, काळ उलटा फिरला. इकडे बा, घरातून सकाळी बाहेर गेलेला आपला नवरा संध्याकाळी घरी येईलच याची गॅरंटी नाही राहिली काही. दिवसमान इतकी वाईट सुरू आहे सध्या, फार भयान काळ आलाय, त्याच्यामुळे कधीच त्यांना विचारायचं नाही तुम्ही कुठे चालले, आहे का नाही. हा अजिबात नाही विचारायचं. आणि जर विचाराल आजपासून, उद्यापासून जर विचाराल तर वाक्य लिहून ठेवा आणि माफी मागतो बोलायच्या आधी. त्यांची तुमची त्या दिवशी शेवटची भेट असेल. अजिबात विचार, आता विचाराल का, कधीच विचारायचं नाही. झालं का भेटून पट, ऐका कधीच नाही. हे वाक्य कधीच आपल्या बायकोचा अपमान, नवऱ्याचा अपमान लोकांच्या समोर करायचं नाही. भांडण कोणाच्या घरात नाही, काय आबा तुमचं भांडण होत नाही होत की नाही, आहे का नाही, भांडण होत नाही. त्यांच्याकडे नका लक्ष देऊ, त्यांना किंमत नका देऊ तुम्ही. इकडे पहा, इकडे पहा, त्यांना जास्त किंमत दिली का त्यांचं वाढतं. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. तुमच्या घरात भांडण नाही, तुमचं तुमच्या बायकोचं भांडण होत नाही का.
तुम्हाला काय वाटतं? आम्ही तुम्हाला सांगतो कीर्तनकार भांडू नका. आमच्या घरात भांडण नाही का? आमच्या तर मोकार भांडण. कोणाच्या घरात भांडण नाही? भांडण प्रत्येकाच्या घरात आहे. आणि ध्यानात ठेवा, नवरा बायकोचं भांडण झालंच पाहिजे. आणि जे भांडत नाही ते काय नवरा बायको आहे? उद्यापासून दिवस घेऊन टाका. आहे का नाही? भांडण हे झालंच पाहिजे. पण कसं झालं पाहिजे? निस्वार्थी भांडण झाले पाहिजे. भांडले 10 मिनिटात परत गोड झाली पाहिजे. याला प्रेम म्हणतात. नाही तर मग काय भांडण केला निघून असं नाही व्हायचं आहे का नाही? हे निस्वार्थ प्रेम. नवरा बायकोचं भांडण हे प्रेमाचं भांडण असतं, आपुलकीचं भांडण असतं, हे जिव्हाळ्याचं भांडण असतं. शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. विठ्ठल विठ्ठल. ऐकून तेव्हा बारक आहे ना, ऐका, कधीच आपल्या नवऱ्याचा किंवा बायकोचा अपमान लोकांच्या समोर करायचं नाही. ती ब्रह्महत्या आहे. चला, मुक्या जनावरांचा शाप गेले. या अशा आम्हाला रोज भेटतात, त्याच्यामुळे किंमत द्यायची नाही. एक लक्ष द्या. हे काय, आपल्या मुक्या जनावरांचा शाप कधी घ्यायचा नाही. म्हणजे काय? शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, बैल चारा पाण्याविना ओरडतात, आरडतात. आहे का नाही? त्यांना ऐकून न ऐकल्यासारखं करणे, चारा पाणी न घालणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. ऋण हत्या. वैर. वैर कधी कोणाशी ठेवायचे नाही. वैर म्हणजे काय? भांडण, दुश्मनी. का बरं? हे कलियुग आहे बघा कळम सरे. हे कलियुग आहे आणि कलियुगाचा वारा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास आहे. इथं कोण कुठं कसा कधी काटाकाढी सांगताच येत नाही. त्याच्यामुळे कधीच वाईट बोलत नाही. एक वाक्य सांगा, तुमच्या भाऊबंधांनी, तुमच्या वैऱ्यांनी, तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला किती त्रास देऊ द्या, तुम्ही रिप्लाय करायचं नाही. का बरं? तुम्ही चांगले आहात म्हणून. त्यांचे तोंड एक दिवस असे बंद होणार, ते लोटांगण घालीत तुम्हाला शरण येणार. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. कधीच कोणाला कमी समजू नये. साध्या घरात राहणाऱ्या माणसाने असं कधी समजायचं नाही की मी आयुष्यभर बंगला बांधू शकत नाही. आणि बंगल्यामध्ये राहणाऱ्याने सुद्धा असं समजू नये की मी आयुष्यभर या बंगल्यात राहील. वेळ आली तर झोपडीचा बंगला होऊ शकतो आणि वेळ बदलली तर बंगल्याची झोपडी होऊ शकते. त्याचं कोणी पाहिले? बरोबर आहे की नाही? ते म्हणल्या चहाच्या किटलीवाली पंतप्रधान आहे. येते की नाही वेळ? कोणाची प्रत्येकाची वेळ येत असते. त्याच्यामुळे कधीच कोणाला कमी समजू नये. चला, पुढचे वाक्य ऐकून ठेवा. ऋण हत्यावैर परमेश्वराचं भजन करीत जा. इकडे बाबा, इकडे मी इकडे उभा आहे. परमेश्वर या जगात दिसत जरी नसला तरी पण परमेश्वर या जगामध्ये आहे. कशावरून? ऐकून ठेवा. इकडे बा, दिवसभर आपण सगळी माणसं काम करतो, संध्याकाळी जेवण करून झोपतोय. झोपणं आपल्या हातात आहे पण सकाळी उठणं आपल्या हातात नाही. आणि तरी पण रोज सकाळी उठतोय. त्यार्थी उठवणारा कोणीतरी असलाच पाहिजे आणि त्याचं नाव परमेश्वर आहे. खरंय का खोटं आहे? संध्याकाळी जेवण करून झोपणं कोणाच्या हातामध्ये? बोला. आपल्या. बरोबर आहे की नाही? आहे का नाही? हो, आहे का नाही? आपल्या. सकाळी उठणं आपल्या हातात आहे का? नाही. आणि समजा उद्या तुम्ही उठलेच नाही, मग आहेच बरं. राम नाम सत्य बोल, राम बोलू बाई, राम बोलू. आहे का नाही? ज्या अर्थी रोज उठतोय आपण सकाळी, त्या अर्थी उठवणारा कोणीतरी आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. आहे का नाही? रोज परमेश्वराचे. पण काही काही लोक देवाला मानत नाही. का मानत नाही माहिती का? ते देवावरती नाराज आहे की बाबा देवाने आम्हाला इतक्या दिवस का बरं जिवंत ठेवलं, म्हणून ते देवाला मानत नाही. देव दिसत नाही पण या जगात देव आहे. कशावरून? एक लक्ष द्या. Oh
ते तर ते करत निघाली गावातली कळमसरेचे मस्त. जावई कधी बाबू म्हणून एवढा मोठा आवाज निघाला. आहे का देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. देव दिसत नाही पण देव आहे. सगळ्या महिला इकडे पहा, लक्ष द्या माझ्याकडे. एक मिनिट तुम्हाला मी प्रश्न विचारतो. मुलीचं लग्न झाल्यानंतर नीट ऐका, देव दिसत नाही पण देव आहे. गायक तुम्ही सावध राहा दोघं पण. देव दिसत नाही पण देव आहे. याच्याकरता उदाहरण आहे, प्रमाण तुम्ही सांगा, उदाहरण मी देतो ऐका. देव दिसत नाही पण देव आहे. कशावरून? मुलीचं लग्न झाल्यानंतर. खरं आहे का खोटं तुम्ही सांगा मला सगळ्या. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. ऐका नाही पुरावा. मग बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सवे म्हणजे संगच, बाळ आणि दूध. श्रीपती म्हणजे भगवान. एक सांगू तुम्हाला ऐका, स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात. तुमच्याकडे काय शब्द याला? कळाच आहे. त्या कळा सुरू असताना देखील महाराज म्हटले तिच्या स्तनात दूध नाही. पण ज्या क्षणी त्या मुलीला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव आहे. कोणी केली बाळा किंवा बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. अजून तुम्हाला सांगतो इकडे बा, सायन्स लय पुढे गेलंय. सायन्स पुढे गेलंय, चंद्रावरती पोहोचले बार, मंगळ ग्रहावरती सुद्धा गेलेत काही काही. इथल्या नाही तिथल्या वरच्या तिकडे सुद्धा जमिनीचा व्यवहार चाललाय. आता तुमच्याकडे आले की नाही, पैसे जमा झाले की नाही? ऐक आहे का नाही, जग चंद्रावर गेले. कळमसऱ्याची माणसं आपण उंदरावर तर नाही ना, चंद्रावर जा. ऐका, सगळं जग चंद्रावर पोहोचले, बरोबर आहे की नाही? पण एक वाक्य आयुष्य ध्यानात ठेवा, सायन्सने लई शोध लावले. नीट ऐका, बारकन ऐका, अर्धवट ऐकू नका. सायन्सने लई शोध लावले. कोणते कोणते लावले? सायन्सने हजारो शास्त्रज्ञ शोध निर्माण केलेत आणि त्या हजारो शास्त्रज्ञांनी लाखो शोध लावलेत. तुमच्या कोणाचा हात मोडला तर डुप्लिकेट हात मिळतो. तुमच्या कोणाचा पाय मोडला डुप्लिकेट पाय मिळतो. तुमचा डोळा गेला दुसरा डोळा मिळतो. तुमचा वाल खराब झाला गॅरंटीचा वाल मिळतो. तुमच्या किडन्या फेल झाल्या नवीन किडन्या मिळतात. तुमचा मेंदू 2-2 महिने बाजूला काढून ठेवता येतो तरी तुम्ही जिवंत राहतात. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेत. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. रोज देवाची उपासना करा. या महिला मंडळी बाळ जन्माला आल्यानंतर बरं का 6 महिने काळजी घेतात. हे खायचं नाही, ते खायचं नाही, अमकं खायचं नाही. अरे तुम्ही काळजी घेतात बाळ बाहेर आल्यानंतर, पण पोटामध्ये असल्यानंतर, पोटामध्ये असताना कोण त्याची काळजी घेत होते? काय पुरावा आहे? नाही ऐका नाही, पोटी बाहेर आहे त्याची सर्वस्व आहे. सर्वस्व ही साय. अजून एक प्रमाणे सांगतो जरा आठवल्यानंतर. विठ्ठल विठ्ठल गर्भी असता बाळा, काय पुरावा आहे? गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा. बाळ गर्भात असल्यानंतर त्याचा लळा कोण पाळतो? त्याचं नाव देव आहे. रोज देवाची उपासना करा. एका माणसाने 2 तास भाषण केलं बरं का. इकडे बा, या जगात देवच नाही या विषयावर 2 तास भाषण इतकं सुंदर केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी होतो भाषणाला, मी पण टाळ्या वाजवल्या. आणि भाषण संपल्यानंतर त्याला बोललो, का हो मी कीर्तनकार आहे, मी लोकांना देव आहे असं पटवून देतो, पण तुम्ही देवच नाही असं पटवून दिलं, हे तुम्हाला कसं काय जमलं? ते म्हणे देवाची कृपा. आता कोणत्या ग्रहावर नेऊन सोडायचं?
आहे का नाही? देव दिसत नाही, देवाची कृपा म्हणतोय. देव दिसत नाही पण देव आहे. रोज देवाची उपासना करीत जा. आहे का नाही? अजून पुढे आहे का? या जगात देव दिसत नाही पण देव आहे. ऋण हत्यावैर परमेश्वर मरण डोळ्यापुढे देवा. 6वी गोष्ट हसत जा, हसत जा. लोक हसत नाही. पहा ना कशी पाहू राहिली आहे बा. हसत नाही लोक, ताई लोक हसत नाही. एक म्हातारं माझ्या समोर बसलो होतं कीर्तनात. माझ्याकडे पहा, इकडे पहा, मी तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. एक म्हातारे बाबा असे समोर बसले होते माझ्या कीर्तनात, आणि मी काही म्हटलं का सुनील महाराज ते माझ्याकडे पाहिजे नाही, असे करायचे. माझ्याकडे पाहून आणि माझं लक्ष गेलं. अरे काय म्हणलं, हुशार बाबा आहे, किती भारी ऐकू राहिले. मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं 2 तास, आणि मी काही म्हणलो का ते अशी. आणि कीर्तन संपलं, चौबदारानं म्हणलं ते म्हातारे बाबा कुठले होते? ते म्हणे आमच्याच गावचे. म्हणलं त्यांना भेटायचं मला, बोलवा. ते म्हणे आमच्याच गावचे ते बाई रे. या काय हाणून घ्यायचं का आपण? आपल्या माणसाने हसत जावं, माणसाने समाधानी राहावं, हसत नाही. एका माणसाला मी फोन केला, म्हटलं का रे इथं गावात आलोय, कसं येऊ? तो म्हणे सरळ या. फोनवर सांगतोय. त्याला म्हटलं इथं आलोय, कुठं येऊ? तो म्हणे सरळ या. दारात म्हैस बांधलेली, पत्ता पत्ता सरळ या, दारात म्हैस बांधलेली. मी फोन बंद केला आणि एकटाच हसायला लागलो. म्हटलं आपल्याला जाईपर्यंत जर याची म्हैस सुटली, आपण जायचं कुठं? लय असे नमुने भेटतात महाराज. लोकांचे नाव सुद्धा लय खास आहेत महाराज. एका माणसाने एका पोराचं नाव विकी ठेवलं, विकी. त्यानं घरच विकून टाकलं. विकी ठेवलं, विकी घरच विकून टाकलं. पोरींचे नाव पहिले लय भारी होते महाराज. शांताबाई, शांताबाई ते नाही, ती वेगळी शांताबाई. ती शांताबाई वेगळी, शांताबाई ती नाही. शांताबाई, गंगूबाई किती गोड नाव होतं. गंगा, शांता, हेमलता, रुक्मिणी, कांता किती गोड नाव होतं. आता पुरींचे नाव काय माहिती का? उज्ज्वला, सुफला. म्हणजे ज्याला दिली त्याचं खतच झालं पाहिजे. सगळे खताचीच नाव. माणसाने आहे का नाही? समाधानी राहा जाऊ. एक माणूस रस्त्याने चालला होता धुळ्याला. इकडे म्हणा, कळमसाऱ्याचा एक जण धुळ्याला चालला होता रस्त्याने मोटरसायकल वरती, आणि त्यांनी बोर्ड वाचला हॉटेल समाधान. काय बोर्ड वाचला? हॉटेल समाधान. हा बोर्ड वाचून मध्ये गेला, पोटभर जेवला दाबून, आणि बिल देताना समाधान बिघडून बाहेर आला. त्याला एकाने विचारलं, म्हटलं का रे आतमध्ये गेला तेव्हा तुझा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत होता, आणि आता असा का बरं सूर्यफुलासारखा झाला? तो म्हटला 2 महिने माझी बायका पोरं पोटभर जेवले असते, एवढं गेलं एका जेवणा. म्हटले मग तू काय झाला गेलता? म्हटले समाधान वाचून गेलतो, आणि आता बिघडून बाहेर आलो. समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही. समाधानासाठी गरज विचाराची. विचारा म्हणा, सातवी गोष्ट, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. माझ्याकडे लक्ष द्या. किती वाजले हो? 11:15 वाजले? 10:30? 11:15 झाले. 10:49 सांगा बरं का. माझ्याकडे घड्याळ नाही, गरीब माणूस आहे मी. सध्या मी लई मोठा माणूस आहे. सगळ्यात श्रीमंत महाराष्ट्रात कोण असेल तर मी आहे. सिरियस खरंच सांगतो. महाराष्ट्रात सगळ्या लोकांमध्ये श्रीमंत कोण असेल तर मी आहे, कारण माझा साला मुख्यमंत्री आहे. काय म्हणजे याला लयच इगो दिसतोय, श्रीमंती सांगतोय. आहेत का नाही? खरं सांगा, आपण श्रीमंत लोक आहेत का नाही? सध्या आपला साला म्हणजे काय लहान माणूस आहे काय? आणि आपण काय लहान माणूस आहे? आपला साला मुख्यमंत्री. साला काही नाही. हप्ता आला का नाही? लाडक्या बहिणी झोपा नाही, झोपा त्यांना तर नाहीच नाही, पण यांची दिली वाट लावून. काय रोज कितीतरी लाखो रुपये त्यांना द्यावे लागतात लोकांना काढून. बरं बिगर आंघोळीच्याच काही ते कार्ड आहे की नाही? असं आहे ते. लाडक्याच राहा बरं का, फक्त कोपू नका. आता लाडका जावई नाही की एखादा, असं काही एखादा लाडका जावई नाही करायला पाहिजे. ऐका, समाधान
सातवी गोष्ट आहे, थोडं राहिलं आपलं कीर्तन, 10 मिनिटं ऐका, संपलंय माझं कीर्तन. आयुष्यात कधीच गर्व करायचं नाही. रावण लई चांगला माणूस होता. रावण इकडे बा, रावण वाईट नव्हता, नीट ऐका. हा जो युट्यूब चॅनल माझ्या समोर आता कॅमेरा, या चॅनलचं नाव आहे माऊलींचा दास. इथं जेवढे बसलेत ना सगळे महिला पुरुष पुरी पोर, आपण सगळे त्याला सबस्क्राईब करा. तो माझा स्वतःचा चॅनल आहे. हा, त्याच्यामध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन आम्ही शूटिंग करून तिथे टाकत असतो. ज्याला जेव्हा मन उदास होतं, टेन्शन येतं ना, तेव्हा त्यांनी ते चॅनलला जा. मोठ्या मोठ्या कीर्तनकारांचे कीर्तन आहेत, आमचे तर आहेच, पण लोकांची पण कीर्तन आहेत. नक्की आपण ऐका. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, इकडे बा, रावण फार चांगला माणूस होता. पण रावण जर संपला असेल तर फक्त एकाच गोष्टीमुळे, ते म्हणजे अहंकार. रावणाची वाट लावून टाकली लोकांनी. नीट ऐका बारकाईनं. रावण जसा नव्हता तसा करून टाकला लोकांनी. रावण फार चांगला माणूस होता. हे बघा, दशक्रांती ब्राह्मण होता रावण. प्राकंड पंडित, ज्योतिर्भास्कर, ज्योतिर्तज्ञ, महादेवाला संतुष्ट करणारा शिवतांडव स्तोत्र गाऊन जगातला एकमेव माणूस तो म्हणजे रावण. स्वतःच्या आईसाठी आत्मलिंग आणणारा जगातला पहिला माणूस रावण. 7 वेळेस कैलास पर्वत हलवणारा जगातला पहिला माणूस रावण, बर का. आणि आतापर्यंतच्या इतिहासात पृथ्वी तलावरती अहंकार जिंकलेला एकच माणूस, त्याचं नाव रावण. पण अहंकार जिंकलेला अहंकार पाहण्यासाठी रावण जिवंत नाही राहिला, म्हणून कधीच अहंकार करायचं नाही. रावण फार चांगला माणूस आहे. मी तुम्हाला पुराव्यासह सांगतो, एकनाथी भागवतातले पुरावे देऊन तुम्हाला सांगतो, रामायणातले, भावार्थ रामायणातले. इकडे वा, रावण फार चांगला माणूस होता. रावणाने सीता पळवली नव्हती बर का, नीट ऐका. रावणाने सीता पळवलीच नव्हती. कळम सरेची काही म्हणतील, याची का झोप होईल नाही काय? आज काय सांगतोय, बरोबर सांगतोय. इकडे बा, रावणाने सीता पळवली नव्हती. मग जी पळवली ती कोण होती? साधा प्रश्न आहे संपूर्ण कळम सऱ्याच्या माणसांना किंवा ऐकणाऱ्या श्रोत्यांना. साधा प्रश्न आहे. भगवान प्रभू रामचंद्र सगळ्या जगाचे मालक होते. नीट ऐका. भगवान प्रभू रामचंद्र संपूर्ण जगाचे मालक होते. त्यांना सगळ्या जगाचं मन कळत होतं. आणि माझ्या बायकोला रावण चोरून नेणार आहे हे रामाला माहित नव्हतं काय? किती साधा प्रश्न आहे. तुम्ही काहीतरी म्हणता ना, हा नाही, तुम्ही काही टेन्शन मध्ये का सगळे, की बा देवाने आम्हाला इतके दिवस का बरं जिवंत ठेवलं? आज काही नाराज आहे का तुम्ही? बोलत जा जरा, बोलत जा. ऐका, साधा प्रश्न आहे की नाही माझा. भगवान प्रभू रामचंद्राला संपूर्ण जगाचं मन कळत होतं. माझ्या बायकोला रावण चोरून येणार हे रामाला माहित नव्हतं. इकडे बा नीट. ज्या दिवशी रावण आणि रावणाचा मामा मारीची या दोघांचा प्लॅन चालू होता सीता पळवण्याचा. रावण, मी तिथेच होतो, मला माहिती. हा, उदाहरणार्थ सांगतो मी, नाही तर म्हणजे तू तिथे काय करत होता. हा, ऐका गंमत आपली. ज्या दिवशी रावण आणि रावणाचा मामा मारीची, रावण सांगतोय मामाला, मारीची तुम्ही सोनेरी हरण व्हा, सीतेच्या रामाच्या समोरून तुम्ही धावा. सीता तुमच्या सोनेरी चांबड्याला भाळेल, राम तुमच्या मागे धावेल, आणि मी गोसाव्याचं रूप घेऊन सीतेला पळून आणील. हे कारस्थान ज्या मिनिटाला घालतं त्याच मिनिटाला प्रभू रामचंद्राला क्लिक झालतं. आणि प्रभू रामचंद्राने त्याच मिनिटाला खरी सीता अग्निदेवाच्या स्वाधीन करून दिली होती. आणि मायावी सीता प्रगट करून कुटियात ठेवली होती. आणि रावणाने ती मायावी सीता पळवली होती, खरी सीता नव्हती पळवली. काय जुनी माणसं, बरोबर बोलतोय का मी? आणि ऐका, रावण किती चांगला होता. म्हणजे तो काय माझा सासरा नव्हता, एवढं त्याच्याबद्दल सांगतोय. उदाहरण चाललंय. ज्या दिवशी रावणाने सीता पळवून आणली आणि अशोक बागेत ठेवली, आणि तिला जोडी एक बाई ठेवली होती, काय तिचं नाव? त्रिजटा. ऐका नाही, त्याच्यानंतर राम लंकेत येईपर्यंत कितीतरी महिने रावण सीतेकडे फिरकला सुद्धा नव्हता, एवढा रावण चांगला होता. आणि आताचे रावण काय सांगायची गरज आहे का तुम्हाला? बस स्टँडवर पोरीला अडवतील काय, इंस्टाग्रामला हॅक करतील काय, त्यांना त्रास काय देतील, आमकं काय देतील. एकाने 36 तुकडे करून फ्रीजमध्ये भरून ठेवली होती, एकाने जिवंत पोरगी दगडाने ठेचून मारली होती. आताचे काय रावण आहे? तो रावणाला लोक नाव ठेवतात. तो रावण किती चांगला होता, नीट ऐका. त्याची वाट लावून टाकली बरं रावणाच्या लोकांनी. रावण जसा नव्हता तसा केला. ऐका, रावण किती चांगला होता. ज्या दिवशी रावणाने सीता पळून आणली, त्याच्यानंतर रावण परत सीतेकडे गेला नाही. आणि एक दिवस मध्यरात्रीच्या वेळेला अख्खी लंका नगरी शांत झोपली असताना रावणाची बायको मंदोदरी तिनं प्रश्न विचारला रावणाला, काओ धनी, काओ स्वामी, काओ पतिदेव, ओ नाथ, ओ दशानन, माझ्यात काय कमी आहे आणि सीतेमध्ये काय जास्त आहे म्हणून तुम्ही तिला घेऊन आले?
असं बोलल्यानंतर रावणाची तळपायची आग मस्तकाला गेली. रावण म्हटले डोक्यावर आपटेल, काय बोलती तू, क्या बोलती तू, तुला कळतं का? अगं सीता माझी आई आहे. आई कशी काय? अगं येडपट डोक्यावर आपटेल मंदोदरे, तिचा नवरा जर जगाचा बाप आहे तर जगाच्या बापाची बायको जगाची आई नाही का होत? आणि आईकडे कोणी वाईट नजरेनं पाहतं का मंदोदरे? अहो मग ती जर तुमची आई आहे तर मग तुम्ही तिला भेटायला का बरं जात नाही? तोच तर प्रॉब्लेम आहे मंदोदरे. म्हणजे ऐक म्हटले मंदोदरे, मला 80,000 बायका आहे. त्या 80,000मधून सुंदर आणि देखणी आणि पतिव्रता तूच आहे बाई. तुझ्यात काहीच कमी नाही, शेतीमध्ये काहीच जास्त नाही, तरी पण मी तिला आणलं का? एकदा मी जंगलातून चाललो होतो आणि नारदाची आणि माझी भेट झाली आणि मी नारदांना प्रश्न विचारला, नारद मला माझा उद्धार करायचा, मी काय करू? नारद म्हटले तुम्ही नाशिकमध्ये पंचवटीत रामाला शरण जा. पण मी बोललो पंचवटी सन्मुख जाता, रामायणातली ओवी वर्ग ही भावार्थ रामायणातली, पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता. नारदा मी जर पंचवटीत रामाला शरण गेलो तर माझ्या एकट्यालाच मुक्ती मिळेल, पण मला असं नाही करायचंय. मग मला माझ्या संपूर्ण राक्षस कुळांचा उद्धार करायचा, मी काय करू? त्यावेळेला नारदाने मला पुढचा सल्ला दिला होता, मुख्य वैराचे तुम्ही देवाशी वैर करा. मग आता वैर करायचं, मग काय करायचं? मुख्य वैराचे कारण तुआ करावे गा दारा हरण. तुम्ही वैर करा, देवाची पत्नी चोरा, देव पत्नीला न्यायच्या निमित्ताने लंकेत येतील आणि त्या निमित्ताने तुमच्या संपूर्ण राक्षस कुळांचा उद्धार होईल. म्हणून मंदोदरे सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरून आणली. कळलं का तुम्हाला सगळ्यांना? आता मीच म्हणतो हा. तुम्हाला किती त्रास, ओठ उघडायचे पुन्हा मिटवायचे, त्रास ओठ उघडून पुन्हा मिटवायचे, हा काय साधा त्रास आहे? ऐका नाही, ऐका. आणि ज्या दिवशी प्रभू रामचंद्र लंकेत आले, राजा रावणाचं आणि राजा रामाचं घनघोर युद्ध झालं. रावण मूर्छित पडला, रावण मरणार. आणि पडल्या पडल्या रावण विचारतोय प्रभू रामचंद्राला, सांग देवा विजय तुझा आहे की माझा आहे? त्यावेळेला लक्ष्मणाचं टेम्परेचर 90च्या पुढे गेलो. लक्ष्मण कळमसाऱ्याच्या भाषेत बोलला, येडाय का रे, काय बोलतोय? याला काही कळतं का काय बोलतोय? अरे दडदडीत माझ्या भावाचा विजय झालाय, आता हा मरणार आहे रावण काही मिनिटात. आणि म्हणतो विजय कोणाचा आहे? रामप्रभू काही बोलत नाही. रामप्रभू बोलत नाही ही संधी पाहिली, परत रावण बोला, रामा सांगा विजय तुमचा आहे की माझा आहे? नसल बोलत तर मी सांगतो, माझा पण होता, मी रामाला शरण जाणार नाही, रामाला माझ्या लंकेत बोलवी. तुम्ही माझ्या लंकेत आलात, मी तुमच्या अयोध्येत नाही आलोय, विजय माझा झाला. आतापर्यंतच्या इतिहासात अहंकार जिंकलेला एकच माणूस, त्याचं नाव रावण. पण जिंकलेला अहंकार पाहण्यासाठी रावण जिवंत नाही राहिला. कधीच अहंकार करू नका. 3 गोष्टी राहिल्या. श्रीमंतीचा कधी गर्व करायचा नाही. श्रीमंतीचा गर्व म्हणजे काय? आपल्यापेक्षा 1000 पटीने श्रीमंत लोक या जगात राहतात. करे राहत, मी निघून जाऊ का? मग तुम्ही का बरं काय म्हणते नाही? ऐका, आपल्यापेक्षा श्रीमंत लोक या जगात राहतात. हे बघा, पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर नाही काढता येत. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप नाही मिळत. पैशाने धान्य विकत घेऊन खाता येतं, पैसा खाऊ शकत नाही. पैशाने मंदिर बांधता येतं, देव सुद्धा विकत आणता येतो, पण त्या देवामध्ये देवत्व नाही आणता येत. पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला पावलं भेटतील, पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तुमचे पावलं झिजवावीच लागतील. कधीच श्रीमंतीचा गर्व करायचा कधीच नाही. एकेकाळी जे लोक फार श्रीमंत होते ना, त्यांची खायची वांदी आहेत का नाही? त्यांची खायची वांदी आहेत का नाही? बोला ना तुम्ही, बोला, आहेत की नाही? आहे. आणि जे बिचारी सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती, त्यांनी मोठी मोठी बंगली बांधलेत आणि 4 व्हीलर घेतलेत आणि त्यांना हात करतायत. मारवाड पर्यंत घे ना, मला काय घेतं मारवाड पर्यंत? ये पायी लय दवा तुला युग होता, या आता पायी. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. काय बोललो मी? वेळ प्रत्येकाची येते कळमसरे, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. आपल्या कळम इथं जास्त आडनाव काय? चौधरी. आपल्या कळमसऱ्यातली चौधऱ्यांची एखादी मुलगी, नीट ऐका मला काय म्हणायचंय, नाही तर म्हणजे कोणाच्या घरची होती? आपल्या कळमसऱ्यातली चौधरी कुटुंबातली एक मुलगी 22 वर्षाची झाली आणि तिच्या वडिलांना असं वाटलं एकटीच मुलगी आपल्याला, आता लग्नाच्या वयात आहे, आतापर्यंत हिचं शिक्षण चालू होतं, आताच हिची एक्झाम झाली म्हणजे पेपर, आता लग्नाच्या वयात आहे, दिवाळी झाल्यानंतर हिचं लग्न करू. म्हणून त्या मुलीच्या वडिलांनी 2024 मध्ये
ऑक्टोबर महिन्यात त्या मुलीसाठी स्थळं पाहायला सुरुवात केली, नवरदेव मुलगा. पण त्या मुलीच्या नशिबात सटवीनं जर असं लिहिलं असेल की या मुलीचं लग्न 2025च्या मार्च महिन्यात होणार आहे, तर त्या मुलीच्या वडिलांनी किती पोरं पाहू दे, ते लग्न जमणारच नाही. काही ना काही आडवेल, देवकी येईल, नाडी येईल, गोत्र येईल, एखादा भावकी आडवील. तुमच्याकडे आहे की भावकी आडवी नाही? तुमच्याकडे भाऊबंद म्हणतात का भावकी म्हणतात? भाऊबंद ना, हा. एखादा भाऊबंद आडवईल, भाऊबंद आडवईने तुमच्याकडे आहे का? तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो माझ्याकडे पहा. समजा कळमसऱ्यात चौधरी कुटुंबातल्या पोरीला पाहायला पाहुणे आले आणि चहा झाला, मुलगी पाहून झाली, पोहे झाले, जेवण झालं आणि पाहुणे निघाले. तेवढ्यात गावाच्या बाहेर त्या मुलीच्याच कुटुंबातला एक भाऊबंद त्यांना भेटला, त्या पाहुण्यांना. आणि कसा करतो माझ्या तोंडात पाहा ना, नमस्कार नमस्कार. कुठले? धुळे. कुठं आलते? इथंच कळमसर. कोणाकडे?